नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं ज्ञानधारा या मराठी यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण बघणार आहोत वनरक्षक पदभरतीसाठी सामान्यांची येणारी वन लाईनर सर्व प्रश्न उत्तरे जवळपास आपण आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. यापूर्वी आपण नोंदणी विभागातील शिपाई पदभरतीसाठी येणारी JK आणि GS वन लाईनर प्रश्न उत्तरे कव्हर केलेली आहेत. त्याचे 4 व्हिडिओ आपण चॅनलवर अपलोड केलेले आहेत. त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मिळेल. जर तुम्ही पण शिपाई पदभरतीसाठी अर्ज केला असेल तर ते व्हिडिओ तुम्ही जाऊन पहा. नक्की त्याचा 100% येणाऱ्या भरतीमध्ये तुम्हाला फायदा होणार आहे. तर आजचे जे वनरक्षक पदभरतीसाठी आपण प्रश्न घेतलेले आहेत, ही सामान्यांची प्रश्न आहेत, GSची प्रश्न आहेत, जे संभाव्य परीक्षेमध्ये तुम्हाला विचारले जाऊ शकतात. अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आपण आज कव्हर करणार आहोत. तर प्रश्न पहिला आहे आपला आजचा, महाराष्ट्रातील सर्वात मोठा वन्यजीव अभयारण्य कोठे आहे? तर बघा मित्रांनो, बरोबर उत्तर या ठिकाणी आहे आपलं मेळघाट व्याघ्र प्रकल्प हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा वन्यजीव अभयारण्य आहे. तर याच्याबद्दलचे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत, तर ते मुद्दे पण आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. महत्त्वाची माहिती आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाची स्थापना जी आहे 1973 मध्ये झाली होती, जी की प्रोजेक्ट टायगरच्या अंतर्गत या प्रकल्पाची सुरुवात झाली होती. जवळपास याचं जे व्याघ्र प्रकल्प आहे 3769 चौरस किलोमीटर क्षेत्रफळामध्ये सध्या विस्तारलेला आहे. कुठल्या पर्वतरांगेमध्ये आहे हेही विचारलं जाऊ शकतं. तर सातपुडा पर्वतरांगेमध्ये हा मेळघाट प्रकल्प येतो. सातपुडा पर्वतरांगेच्या दक्षिणेकडील भागात हा जो अभयारण्य आहे हे अभयारण्य स्थित आहे. आता या प्रकल्पामध्ये माखला, चिखलदरा, चिलादारी, पातुर्डा आणि गोगामल यांच्यासारखी दुर्गम ठिकाणे आहेत. मेळघाट व्याघ्र प्रकल्प विविध प्रकारचे आदिवासी समुदाय पण या मेळघाट अभयारण्याच्या जवळपास तुम्हाला पाहायला मिळतील. ह्याच्यामध्ये मुख्यतः कोरकू जमात असेल, गौंड जमात असेल आणि निहाल जमात असेल. तर ह्या आदिवासी जमाती पण आपल्याला या अभयारण्याच्या आसपास पाहायला मिळतात. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे आपला, मार्च 2025 मध्ये महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री कोण आहेत? तर सध्या वनमंत्री कोण आहे? गणेश नाईक हे सध्या महाराष्ट्राचे वनमंत्री आहेत. आणि आपलं वन विभागाचं जे मुख्यालय आहे नागपूर या ठिकाणी मुख्यालय आहे. हा पण प्रश्न विचारला जाईल तुम्हाला की महाराष्ट्राच्या वन विभागाचं जे मुख्यालय आहे ते कोठे आहे? तर नागपूर या ठिकाणी वन विभागाचं मुख्यालय आहे. तर मित्रांनो, ही जी प्रश्न आहेत ना, ही प्रश्न आपण PDF स्वरूपात पण तुम्हाला एकदम फ्रीमध्ये अवेलेबल करून देत आहोत. टेलिग्राम चॅनलला तुम्हाला जॉईन व्हायचं आहे, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. तर त्या ठिकाणी आपण हे जे प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करत आहोत ते प्रश्न सर्व आपण PDF स्वरूपामध्ये तुम्हाला टेलिग्राम चॅनलला मिळून जातील. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही PDF डाउनलोड करून घेऊन याचा अभ्यास करू शकता. पुढचा प्रश्न बघूयात आपण, भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान कोणते आहे? भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान कोणते आहे? तर जिम कॉर्बेट हे भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान आहे. महत्त्वाची माहिती आहे याचे पण, भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान तसेच पहिला व्याघ्र प्रकल्प म्हणून याच्याकडे पाहिलं जातं. जिम कॉर्बेट यांच्या स्मरणार्थ या प्रकल्पाचं नाव जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान हे ठेवण्यात आलेलं आहे. जिम कॉर्बेट या राष्ट्रीय अभयारण्याच्या स्थापनेमागील मुख्य उद्देश जर पाहिला आपण, तर जे बेंगॉल टायगर आहेत हे कुठंतरी विलुप्त होत होते, तर त्यांना वाचवण्यासाठी या राष्ट्रीय उद्यानाचा स्थापना करण्यात आली होती. आणि या उद्यानामध्ये सगळ्यात जास्त जर प्राण्यांच्या संख्येमध्ये जर आपण पाहिलं तर जिम कॉर्बेट म्हणजे जे बेंगॉल टायगर आहेत या अभयारण्यामध्ये आपल्याला सर्वाधिक प्रमाणात पाहायला मिळतात. प्रश्न पुढचा आहे आपला, एक झाड आणि एक जीव ही संकल्पना कोणी मांडली? एक झाड आणि एक जीव ही संकल्पना कोणी मांडली? तर पद्मश्री अण्णा हजारे यांनी ही संकल्पना मांडली आहे. अण्णा हजारेचे काय काय कामे आहेत, त्यांना कुठले पुरस्कार मिळाले आहेत हे पण आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. त्यांना मिळालेल्या पुरस्कारांची यादी या ठिकाणी तुम्हाला मी दिलेली आहे. व्हिडिओला स्टॉप करून त्याचा स्क्रीनशॉट तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता किंवा PDF मध्ये ही माहिती तुम्हाला मिळून जाईल. सोबतच जर आपण पाहिलं तर अण्णा हजारे यांनी माहितीच्या अधिकारासाठी आंदोलन केलं होतं. त्यानंतर 1990 साली त्यांना त्यांच्या समाजसेवेच्या कार्याबद्दल भारत सरकारने पद्मश्री आणि 1992 साली पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले आहे. आता अण्णा हजारेंनी जी माहितीच्या अधिकारासाठी आंदोलन केलं होतं, तर यामुळे सरकारला 2005 साली सर्वसामान्यांना माहितीचा अधिकार देण्याचा कायदा लवकरच संमत करावा लागला होता. तर अशा अनेक आंदोलन केलेली आहेत अण्णा हजारेंनी, त्याची पण माहिती तुम्ही घ्या, स्वतः तुम्ही जाऊन चेक करा. इकडे जेवढी म्हणजे आवश्यक माहिती आहे तेवढी या ठिकाणी मी कव्हर केलेली आहे. त्यांना मिळालेल्या पुरस्कारांची यादी या ठिकाणी दिलेली आहे, तर याचा स्क्रीनशॉट तुम्ही घ्या किंवा PDF मध्ये हे तुम्हाला सर्व मिळून जाईल.
PDF साठी तुम्हाला टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं, तर तिथं लिंक जी आहे डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मिळून जाईल याची. पुढचा प्रश्न बघूयात आपण. वन्यजीव संरक्षण कायदा भारतात कोणत्या वर्षी चालू झाला? तर वन्यजीव संरक्षण कायदा हा भारतामध्ये 1972 या साली चालू झाला. याच्यामध्ये जी महत्त्वाची माहिती जर बघितलं आपण, तर हा कायदा वन्य प्राणी, पक्षी आणि वनस्पतींच्या संरक्षणाची तरतूद करतो. 1972 मध्ये प्राणी, पक्षी त्यांच्याशी संबंधित वनस्पतींचे संवर्धन करण्यासाठी भारतीय संसदेने वन्यजीव संरक्षण कायदा 1972 हा लागू केला होता. तर ही थोडी माहिती आहे जी की महत्त्वपूर्ण आहे या ठिकाणी. प्रश्न पुढचा बघूयात आपण. महाराष्ट्रातील हरित सेना संकल्पना कोणत्या उद्देशाने सुरू केलेली आहे? तर पर्याय क्रमांक बी हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे, वृक्षारोपण व वृक्ष संवर्धनासाठी. तर ह्याचं मुख्यतः कारण काय आहे की राज्याचं जे एकूण जंगल क्षेत्र असेल किंवा वनांचं क्षेत्र असेल हे 33% असणं आवश्यक आहे, परंतु महाराष्ट्राचं 20% क्षेत्र हे जंगलांनी व्यापलेलं आहे, वनांनी व्यापलेलं आहे. तर एकूण पुढच्या 3 वर्षामध्ये 50 कोटी वृक्ष लागवडीचा जो उद्दिष्ट आहे महाराष्ट्र शासनानं ठेवलेलं आहे आणि कुठेतरी हेच उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी मनुष्यबळाची कमतरता पडेल. त्याच्यामुळे हरित सेना ही संकल्पना महाराष्ट्र शासनाकडून राबवली जात आहे. तर हे महत्त्वाची माहिती आहे, हेही तुम्हाला असणं आवश्यक आहे. सोबत जर आपण पहिला मुद्दा या ठिकाणी पाहिला तर कलम 48 नुसार पर्यावरण व इतर नैसर्गिक संसाधनाचे संरक्षण व संरक्षणाची जबाबदारी ही राज्यांवर सोपवण्यात आलेली आहे. त्याच्यामुळे राज्याचं जे आपल्याला वनक्षेत्र आहे 33.33% एवढं करणं गरजेचं आहे, परंतु सध्या महाराष्ट्राचं 20%च आहे. त्यामुळे ही संकल्पना, हरित संकल्पना कुठेतरी राज्य शासनाने चालू केलेली आहे वनक्षेत्राचं प्रमाण वाढवण्यासाठी. तर पुढचा प्रश्न आहे आपला, वन्यजीव संरक्षण कायद्याच्या अंतर्गत वाघ कोणत्या अनुसूचीमध्ये समाविष्ट आहे? तर अनुसूची 1 मध्ये वाघ समाविष्ट आहे. अनुसूची 1 मध्ये जे प्राणी येतात तर त्यांच्यासाठी जी शिक्षा असते, आता समजा ह्या प्राण्यांच्या तस्करीसाठी, त्यानंतर ह्या प्राण्यांच्या शिकारीसाठी बंदी आहे. जर असं काही आढळून आलं तर त्याच्यासाठी कठोर शिक्षा आणि दंड न्यायालयाकडून ठरवण्यात आलेला आहे किंवा तो तुम्हाला होऊ शकतो. त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर अनुसूची 1 मध्ये सर्वोच्च पातळीचे संरक्षण मिळवणाऱ्या प्राण्यांच्या प्रजातींचा समावेश होतो, ज्यामध्ये हत्ती, वाघ, अस्वल, एकशिंगी गिधाड, त्याच्यानंतर आपण काळवीट पण अनुसूची 1 मध्ये येतं आपल्याला, आणि विविध प्रकारचे पक्षी यांचा समावेश आहे. यासोबतच काही वनस्पतीच्या प्रजाती पण आहेत ज्यांचा समावेश अनुसूची 1 मध्ये करण्यात आलेला आहे. जर आपण पाहिलं तर या कायद्यानुसार या प्राण्यांच्या आणि वनस्पतींच्या शिकारीवर पूर्णपणे बंदी आहे, तसेच त्यांच्या व्यापारालाही बंदी आहे या ठिकाणी. प्रश्न पुढचा आहे आपला, खालीलपैकी कोणत्या गिरीशृंखला सह्याद्री पर्वत रांगेमध्ये येतात? तर बघा, अंजनेरी, सातमाळा, हरिश्चंद्र या सर्व ज्या गिरीशृंखला आहेत या सह्याद्री पर्वतामध्ये येतात. बरोबर उत्तर पर्याय क्रमांक डी आहे आपलं. त्यानंतर तुम्हाला सह्याद्री पर्वताची जर लांबी विचारलं तर 660 किलोमीटर एवढी महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वताची लांबी आहे. सह्याद्री पर्वतामध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वात उंच जी शिखरं आहेत तेही आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे, ज्यामध्ये महाराष्ट्रात सर्वोच्च शिखर कळसुबाईचं आहे, 1646 मीटर उंची आहे. त्यानंतर साल्हेर आहे, 1567 मीटर याची उंची आहे. त्यानंतर 3 नंबरचं महाबळेश्वर आहे, जे की 1438 मीटर एवढी उंची आहे. आणि 4 नंबरचं आहे हरिश्चंद्रगड, ज्याची उंची 1424 मीटर एवढी आहे. त्यानंतर पश्चिम घाट, ज्याला सह्याद्री म्हणूनही ओळखलं जातं, ही एक पर्वतराजी आहे जी भारतीय द्वीपकल्पाच्या पश्चिम किनारपट्टी 1600 किलोमीटर 990 मैल एवढी पसरलेली आहे. तर एकूण भारतामध्ये किती पसरलेली आहे हे पण या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे. प्रश्न क्रमांक पुढचा आहे आपला, वन विभागाच्या नियमानुसार महाराष्ट्रात कोणत्या महिन्यामध्ये वृक्षारोपण मोहीम जी आहे ती राबवली जाते? तर बघा, वन विभागाच्या नियमानुसार ही जी वृक्षारोपण मोहीम आहे जून आणि जुलैच्या महिन्यामध्ये राबवली जाते. पावसाळ्यामध्ये ही मोहीम राबवली जाते. तर या प्रश्नाचं उत्तर सर्वांचंच बरोबर आलं पाहिजे. जून आणि जुलै महिन्यामध्ये या ठिकाणी ही जी वृक्षारोपण मोहीम आहे ती राबवली जाते. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे आपला, वनसंपदा संवर्धन व व्यवस्थापन हा कायदा कोणत्या वर्षी लागू करण्यात आलेला आहे? तर हा कायदा मित्रांनो 2006 या वर्षी लागू करण्यात आलेला आहे. बरोबर उत्तर या ठिकाणी पर्याय क्रमांक सी असणार आहे आपलं. प्रश्न पुढचा आहे, महाराष्ट्रातील जैवविविधतेचे संवर्धन करणाऱ्या संस्थेचे नाव काय आहे?
तर पर्याय क्रमांक ए BNHS या संस्थेचं नाव आहे. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी याचं जे लॉंग फॉर्म आहे हे माहिती करून घ्या. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी या संस्थेचं नाव आहे. याची स्थापना 15 सप्टेंबर 1883 रोजी झाली होती. याचं मुख्यालय मुंबई या ठिकाणी आहे. तसंच बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी ही भारतातील प्राणी विज्ञान जैवविविधता क्षेत्रात संशोधन संवर्धनासाठी काम करणारी सर्वात मोठी बिगर सरकारी संस्था आहे. तर हे महत्त्वाचे मुद्दे आहेत, हे तुम्हाला माहिती असणं या ठिकाणी आवश्यक आहे. प्रश्न पुढचा आहे आपला, वनसंवर्धन धोरणानुसार महाराष्ट्र सरकार दरवर्षी किती कोटी वृक्ष लागवडीचे लक्ष ठेवले आहे? महाराष्ट्र सरकारने किती कोटी वृक्ष लागवडीचं दरवर्षी लक्ष ठेवलं आहे याच्याबद्दलची ही माहिती आहे. तर एकूण 50 कोटी वृक्ष लागवडी दरवर्षी करण्याचं उद्दिष्ट महाराष्ट्र सरकारकडून ठेवण्यात आलेलं आहे या ठिकाणी. पुढचा प्रश्न आहे आपला, महाराष्ट्रातील कोणत्या जंगलात दहीहंडा हा दुर्मिळ प्राणी आढळतो? तर ताडोबाच्या जंगलामध्ये या ठिकाणी दहीहंडा हा दुर्मिळ प्राणी जो आहे आढळतो महाराष्ट्रामध्ये. प्रश्न क्रमांक पुढचा आहे, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? सह्याद्री व्याघ्र प्रकल्प हा कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर हा जो प्रकल्प आहे सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये येतो. त्याच्यानंतर याची जर एकूणच माहिती आपण पाहिली तर क्षेत्र एकूण 1165.57 चौरस किलोमीटर क्षेत्रात हा पसरलेला आहे, ज्यामध्ये 600.12 चौरस किलोमीटर गाभा क्षेत्र आणि 565.45 चौरस किलोमीटर बफर क्षेत्र या व्याघ्र प्रकल्पाला आहे. पश्चिम घाटात सह्याद्री पर्वतरांगेत हा व्याघ्र प्रकल्प स्थित आहे. हा प्रकल्प सातारा, सांगली, कोल्हापूर आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये पसरलेला आहे. याची स्थापना जी आहे 5 जानेवारी 2010 रोजी व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. मुख्यतः याच्यामध्ये बघा तुम्हाला अजून एक प्रश्न विचारला जातो की सह्याद्री व्याघ्र प्रकल्प जो आहे तो किती जिल्ह्यांमध्ये स्थित आहे, किती जिल्ह्यांमध्ये पसरलेला आहे? तर सातारा, सांगली, कोल्हापूर आणि रत्नागिरी या 4 जिल्ह्यांमध्ये हा प्रकल्प पसरलेला आहे. हा प्रश्न परीक्षेमध्ये 100% तुम्हाला येणार, याच्यासाठी तुम्ही व्हेरी इम्पॉर्टंट करा किंवा IMP मध्ये ठेवा. पण हा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प हा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये पसरलेला आहे, आणि 4 प्रकारचे ऑप्शन त्या ठिकाणी तुम्हाला दिले जाऊ शकतात. प्रश्न क्रमांक पुढचा आहे आपला, कास पठार कोणत्या प्रकारासाठी प्रसिद्ध आहे? तर कास पठार जे आहे मित्रांनो फुलांचा गवताळ प्रदेश आहे. फुलांच्या गवताळ प्रदेशासाठी कास पठार जो आहे तो प्रसिद्ध आहे या ठिकाणी. त्याच्यानंतर कास पठाराची काही वैशिष्ट्ये पण आहेत. कास पठार साताऱ्याच्या पश्चिमेकडे साधारणपणे 22 किलोमीटर अंतरावर आहे. या पठाराचा 2012 साली युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये समावेश केला गेला आहे. पठाराची समुद्र सपाटीपासूनची उंची 1000 ते 1250 मीटर आणि क्षेत्रफळ अंदाजे 10 चौरस किलोमीटर एवढे आहे. या पठारावर 280 फुलांच्या प्रजाती, वनस्पती, वेली, झुडपे आणि इतर प्रजाती मिळून 850 प्रजाती या ठिकाणी आढळतात. महाराष्ट्राच्या 7 आश्चर्यापैकी एक आश्चर्य या कास पठाराला पण म्हणलं जातं या ठिकाणी. प्रश्न क्रमांक पुढचा आहे आपला, महाराष्ट्रातील प्रसिद्ध अंबोली अभयारण्य कोणत्या प्रकारच्या जंगलासाठी ओळखलं जातं? तर उष्णकटिबंधीय प्रकारच्या जंगलासाठी हे अभयारण्य ओळखलं जातं. त्यानंतर आंबोली हे जे ठिकाण आहे महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचं ठिकाण म्हणून या ठिकाणी ओळखलं जातं. महाराष्ट्रातील सर्वाधिक पाऊस जो आहे तो आंबोलीमध्ये या ठिकाणी पडतो. ठीक आहे, तर ही माहिती असू द्या तुम्हाला, हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जाईल. प्रश्न पुढचा आहे, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प हा कोणत्या राज्यात आहे? तर हा प्रकल्प महाराष्ट्र राज्यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यामध्ये हा प्रकल्प आहे. प्रश्न क्रमांक पुढचा आहे, वन हक्क कायदा कोणत्या वर्षी लागू करण्यात आला? तर हा जो वन हक्क कायदा आहे मित्रांनो 2006 या साली लागू करण्यात आला, परंतु याची जी अंमलबजावणी आहे 2008 साली करण्यात आलेली आहे. तर पर्याय क्रमांक C हे आपलं बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे. 2006 साली हा कायदा लागू करण्यात आला आणि 8 साली हा जो कायदा आहे अंमलात आला. याच्यावर परत तुम्हाला असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की वन हक्क कायदा कोणत्या वर्षी अंमलात आला? कोणत्या वर्षी अंमलात आला? तर 2008 साली हा अंमलात आलेला आहे.
प्रश्न क्रमांक पुढचा आहे, वनांचे संरक्षण आणि व्यवस्थापन करण्यासाठी महाराष्ट्र सरकार कोणता कायदा अंमलात आणला? महाराष्ट्र सरकारनं कोणता कायदा या ठिकाणी अंमलात आणला? पर्याय ए आहे वन्यजीव संरक्षण कायदा, पर्याय बी आहे महाराष्ट्र वन नियम 2014, पर्याय सी आहे पर्यावरण संरक्षण कायदा 1986 आणि पर्याय डी आहे वरीलपैकी सर्व. तर हे सर्व कायदे महाराष्ट्र सरकारने अंमलात आणलेले आहेत वनांचं व्यवस्थापन आणि संरक्षण करण्यासाठी. तर बरोबर उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक डी. प्रश्न पुढचा आहे, भारतातील एकूण क्षेत्रफळाच्या किती टक्के भाग जंगलांनी व्यापलेला आहे? तर एकूण 21% एवढा भाग भारताचा जंगलांनी व्यापलेला आहे. भारताच्या एकूण क्षेत्रफळाच्या 21% एवढं वने भारतामध्ये आहेत किंवा जंगली भारतामध्ये आहेत. प्रश्न पुढचा आहे आपला, वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार खालीलपैकी कोणते अभयारण्य राष्ट्रीय उद्यान म्हणून घोषित नाही? तर भंडारा अभयारण्य हे राष्ट्रीय उद्यान म्हणून घोषित नाही. त्यामुळे आपलं जे बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी, भंडारा हे अभयारण्य. त्यानंतर पेंच अभयारण्य कुठे आहे? तर नागपूर या ठिकाणी आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि ताडोबा राष्ट्रीय उद्यान चंद्रपूर. ठीक आहे, हे पण बघून घ्या कोणते अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत, कोणत्या सिटीमध्ये आहेत, तर त्याच्याबद्दलची पण माहिती तुम्ही करून घ्या. प्रश्न पुढचा बघूयात आपण, महाराष्ट्रातील कोणत्या जंगलांमध्ये माडिया गोंड आदिवासी जमात राहते? तर गडचिरोली या जिल्ह्यामध्ये माडिया गोंड जी आदिवासी जमात आहे ही मुख्यतः आढळून येते गडचिरोली या जिल्ह्यामध्ये. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, भारतातील सर्वात मोठे वाघ अभयारण्य कोणते? तर सुंदरबन हे भारतातील सर्वात मोठे वाघ अभयारण्य आहे. सुंदरबनबद्दलची ही माहिती थोडक्यात मी तुम्हाला दिलेली आहे. तर व्हिडिओला स्टॉप करून याचा स्क्रीनशॉट तुम्ही काढून घेऊ शकता. पुढचा प्रश्न बघूयात आपण, साखर बंधारे वनसंवर्धनासाठी कशासाठी वापरले जातात? तर बघा, भूजल पुनर्भरण करण्यासाठी साखर बंधारे या ठिकाणी वापरले जातात. भूजलाचं पुनर्भरण करण्यासाठी साखर बंधाऱ्यांचा उपयोग या ठिकाणी केला जातो. प्रश्न क्रमांक पुढचा आहे, महाराष्ट्रातील प्रसिद्ध नवेगाव पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर नवेगाव बांध हे पक्षी अभयारण्य गोंदिया जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. तर आपण नवेगाव पक्षी अभयारण्याची महत्त्वाची माहिती जर या ठिकाणी पाहिली तर आपण पाहू शकतो की नवेगाव पक्षी अभयारण्य जे आहे महाराष्ट्रातील गोंदिया जिल्ह्यात आहे. नवेगाव राष्ट्रीय उद्यान आहे हे अभयारण्य पक्ष्यांसाठी ओळखले जाते, पक्षी अभयारण्य म्हणून हे ओळखले जाते. येथे सुमारे 200 पेक्षा जास्त पक्ष्यांच्या प्रजाती आहेत, ज्या स्थलांतरित आणि स्थानिक पक्षी यांचा समावेश आहे. नवेगाव हे राष्ट्रीय उद्यान आणि व्याघ्र प्रकल्प म्हणून ओळखले जाते. या अभयारण्याची स्थापना जी आहे, मित्रांनो इथं प्रिंटिंग मिस्टेक आहे. अभयारण्याची जी स्थापना आहे इथे मी खाली दिलेली आहे तुम्हाला, 22 नोव्हेंबर 1975 रोजी याची स्थापना झालेली आहे. एकूण क्षेत्र किती आहे? तर 1895 किलोमीटर वर्ग एवढं एकूण क्षेत्रफळ याचं आहे. आणि क्षेत्रफळाची उंची जर आपण पाहिली तर 1130.12 चौरस किलोमीटर 0.7 मीटर एवढी याची उंची आहे. तर स्थापना क्षेत्र आणि क्षेत्रफळ या दोन्ही गोष्टी तुम्ही इथं दिलेल्या आहेत, थोडंसं करेक्ट करून घ्या. 1958 हे चुकीचं आहे या ठिकाणी. ठीक आहे, ओके. पुढचा प्रश्न बघूयात आपण, वन्यजीवांच्या संवर्धनासाठी महाराष्ट्र सरकारने कोणता उपक्रम राबवला आहे? तर बरोबर उत्तर आहे वाघ बचाव मोहीम किंवा वाघ बचाव योजना ही महाराष्ट्र सरकारने राबवलेली आहे. तर याची जी स्थापना आहे 1 एप्रिल 1973 वाघ बचाव योजनेची स्थापना करण्यात आली. बोधवाक्य आहे, भारत व्याघ्र संवर्धनात आघाडीवर. प्रादेशिक कार्यालय जर आपण पाहिली तर गुवाहाटी आणि नागपूर या ठिकाणी आहेच, तसंच बंगळुरू या ठिकाणी पण आपल्याला प्रादेशिक कार्यालय याचं पाहायला मिळतं. प्रोजेक्ट टायगर अंतर्गत ही भारतात धोक्यात असलेल्या वाघांचे संरक्षण करण्यासाठी सुरू केलेली वन्यजीव संवर्धन चळवळ आहे. 2023 पर्यंत भारतात 3682 वन्य वाघ होते, जे जगातील वन्य वाघांच्या लोकसंख्येच्या जवळपास 75% एवढे आहेत. म्हणजे जगामध्ये जेवढे वाघ आहेत त्याचे 75% वाघ भारतामध्ये आहेत. पुढचा प्रश्न बघूयात आपण, महाराष्ट्र वन विभाग कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत येते? तर महाराष्ट्राचं जे वन विभाग आहे पर्यावरण व हवामान मंत्रालयाच्या अंतर्गत येते. वन विभागाचं मुख्यालय कुठे आहे महाराष्ट्रातलं? तर नागपूर या ठिकाणी वन विभागाचं मुख्यालय आहे. हा प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये नक्की विचारला जाईल. हा प्रश्न व्हेरी इम्पॉर्टंटमध्ये ठेवून द्या तुमच्याकडे.
प्रश्न क्रमांक पुढचा आहे आपला, वनसंवर्धनासाठी नागरिकांची भागीदारी वाढवण्यासाठी महाराष्ट्र सरकार कोणती योजना राबवत आहे? तर महाराष्ट्र सरकार ही हरित योजना या ठिकाणी राबवत आहे नागरिकांची भागीदारी वनसंवर्धनामध्ये वाढण्यासाठी. कारण जर आपण पाहिलं तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, महाराष्ट्राचं एकूण क्षेत्रफळ जे आहे, वनांचं क्षेत्र हे 20% आहे, एकूण राज्याचं क्षेत्र हे 33% असणं आवश्यक आहे. तर हेच क्षेत्रफळ वाढवण्यासाठी महाराष्ट्र सरकारनं हरित योजना सध्या सुरू केलेली आहे. हरित योजनेची काही महत्त्वाची मुद्दे या ठिकाणी आहेत. तुम्हाला याचा स्क्रीनशॉट तुम्ही काढून घ्या. स्क्रीनशॉट काढून नोट्समध्ये तुमच्या हे लिहून ठेवा किंवा सेव्ह करून ठेवा तुमच्या मोबाईलमध्ये. ठीक आहे. प्रश्न क्रमांक पुढचा आहे, महाराष्ट्रात सर्वात जास्त वन्यजीव अभयारण्य कोणत्या विभागात आहे? तर विदर्भामध्ये सगळ्यात जास्त आपल्याला अभयारण्य असलेलं पाहायला मिळतं. याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर विदर्भामध्ये चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यामध्ये आपल्याला अनेक वन्यजीव अभयारण्य पाहायला मिळतात. त्यानंतर चंद्रपूरमध्ये ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प आहे. महाराष्ट्रातील सर्वात जुना आणि सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान म्हणून हे महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे. त्यानंतर दाजीपूर राधानगरी जे अभयारण्य आहे 1958 मध्ये स्थापन झालेलं आहे. राज्यातील पहिले वन्यजीव अभयारण्य म्हणून याच्याकडं पाहिलं जातं. त्यानंतर माळढोक पक्षी अभयारण्य या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. क्षेत्रफळ 1229 चौरस किलोमीटर एवढं आहे या ठिकाणी. पुढे जर आपण पाहिलं तर महाराष्ट्र राज्यात 6 राष्ट्रीय उद्याने, 52 अभयारण्य, 6 संवर्धनासाठी राखीव क्षेत्र अशी एकूण 98 वन्यजीव संरक्षित क्षेत्रे आहेत. त्याचे एकूण क्षेत्रफळ 1,54,13 चौरस किलोमीटर एवढे असलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. बोर वन्यजीव अभयारण्य हे देशातील आणि महाराष्ट्रातील सर्वात लहान अभयारण्य म्हणून या ठिकाणी प्रसिद्ध आहे. हाही प्रश्न विचारला जाईल तुम्हाला, भारतातील किंवा महाराष्ट्रातील सर्वात लहान अभयारण्य कोणतं? तर बोर अभयारण्य हे महाराष्ट्रातील सगळ्यात आणि भारतातील सगळ्यात लहान अभयारण्य म्हणून या ठिकाणी ओळखलं जातं. पुढचा प्रश्न आहे, नर्मदा नदी महाराष्ट्राच्या डॅश सीमेच्या बाजूने वाहते? तर बरोबर उत्तर आहे, महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवरून नर्मदा नदी वाहते. नर्मदा नदी ही मध्य प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्रातून वाहणारी एक प्रमुख नदी आहे. महाराष्ट्रात तिची लांबी एकूण 74 किलोमीटर एवढी आहे, जी मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या सीमेवरून वाहते. नर्मदा नदीचा उगम जो आहे मध्य प्रदेशमधील अमरकंटक या ठिकाणी होतो. प्रवासाची दिशा जर आपण पाहिलं तर ही नदी विंध्य आणि सातपुडा पर्वतरांगांमधून पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहते. तर नर्मदा नदीला आपण पश्चिम वाहिनी नदी ही म्हणून ओळखतो या ठिकाणी. महाराष्ट्रातील प्रवास जर आपण पाहिलं तर नर्मदा नदी महाराष्ट्रातून मध्य प्रदेश आणि गुजरातच्या सीमेवरून वाहते. नर्मदा नदीचे खोरे एकूण 98,796 चौरस किलोमीटर क्षेत्रफळामध्ये सध्या पसरलेलं पाहायला आपल्याला या ठिकाणी मिळतं. प्रश्न क्रमांक पुढचा आहे आपला, कोणत्या राज्याला भारतातील डाळींच्या उत्पादनातील त्यांच्या लक्षणीय योगदानासाठी ओळखले जाते? तर उत्तर आहे महाराष्ट्र राज्याला. भारतामध्ये जर आपण पाहिलं तर डाळींच्या उत्पादनामध्ये मध्य प्रदेश राज्य अग्रगण्य आहे. त्यानंतर महाराष्ट्र आणि त्याच्यानंतर राजस्थानमध्ये डाळीचं उत्पादन जे आहे सर्वाधिक प्रमाणात होतं. याच्यानंतर आपण महाराष्ट्रामध्ये मध्य प्रदेश नंतर महाराष्ट्र डाळी उत्पादनामध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. मध्य प्रदेश देशाच्या एकूण डाळी उत्पादनात मध्य प्रदेशचा 1/4 एवढा वाटा आहे. भारतामध्ये जेवढं डाळीचं उत्पादन होतं त्याच्या 1/4 एवढं उत्पादन जे आहे फक्त एकट्या मध्य प्रदेश राज्यामध्ये या ठिकाणी होतं. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आपलं असणार आहे पर्याय क्रमांक ए, महाराष्ट्र. कोणत्या राज्याला भारतातील डाळींच्या उत्पादनातील त्यांच्या लक्षणीय योगदानासाठी ओळखलं जातं? तर महाराष्ट्राला. प्रश्न क्रमांक पुढचा आहे आपला, डॅशची पठारे रेगुरू मृदेने व्यापलेली आहेत? तर महाराष्ट्राची जी पठारे आहेत ही रेगुरू मृदेने व्यापलेली आहेत. रेगुरू मृदेलाच आपण काळी मृदाही म्हणतो या ठिकाणी. रेगुरू मृदेमध्ये सर्वाधिक उत्पादन हे कापसांचं घेतलं जातं. कापूस पिकासाठी रेगुरू मृदा अगदी पोषक असते असं म्हणलं जातं. रेगुरू मृदेमध्ये कापसाचं पीक हे चांगल्या प्रकारे येतं या ठिकाणी. जर महत्त्वाचे मुद्दे जर आपण पाहिले तर ही मृदा दख्खनच्या पठारावर महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात, आंध्र प्रदेश, तमिळनाडू या राज्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळते. मोठ्या प्रमाणात या राज्यांमध्ये आढळते. त्यानंतर जर आपण पाहिलं तर ही मृदा कापसाच्या पिकासाठी उत्तम मानली जाते, म्हणून तिला काळी कापूस मृदा असेही या ठिकाणी म्हणतात.
तर रेगूर मृदा किंवा काळी मृदा मुख्यतः बेसॉल्ट आणि ग्रेनाइट खडकांच्या विदारणातून तयार झालेली आहे आणि ती दख्खनच्या पठारावर आढळते. डेक्कन ट्रॅप प्रदेशात लावाच्या प्रवाहामुळे ही मृदा तयार होते, जी काळ्या रंगाची असते. शेवटचा मुद्दा जर आपण पाहिला तर देशाच्या एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी 45.6% एवढा भूभाग गाळाच्या मृदेने व्यापलेला आहे. म्हणजे देशामध्ये सर्वाधिक जर मृदा कोणती आहे म्हटलं तर गाळाची मृदा, असं उत्तर आपल्याला त्या ठिकाणी देता येईल. प्रश्न क्रमांक पुढचा जर आपण पाहिला तर भारतातील सर्व राज्याच्या दरम्यान महाराष्ट्राचा क्षेत्रफळाच्या दृष्टीने कितवा क्रमांक लागतो? देशामध्ये महाराष्ट्राचा क्षेत्रफळाच्या दृष्टीने कितवा क्रमांक लागतो? तर महाराष्ट्राचा क्षेत्रफळाच्या दृष्टीने देशामध्ये 3रा क्रमांक लागतो. तर लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्राचा 2रा क्रमांक आहे. लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्राचा 2रा क्रमांक देशामध्ये लागतो. तर पहिल्या क्रमांकावर कोण आहे तुम्हाला कमेंट करून सांगायचं आहे. पहिल्या क्रमांकावर लोकसंख्येच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर असणारं राज्य तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे. त्यानंतर महत्त्वाच्या मुद्द्यामध्ये जर आपण पाहिलं तर क्षेत्रफळाच्या बाबतीत महाराष्ट्र हे 3रे मोठे राज्य आहे. क्षेत्रफळाच्या बाबतीत जर पाहिलं तर राजस्थान हे देशातील पहिलं सर्वात मोठं राज्य आहे आणि क्षेत्रफळाच्या दृष्टीने जर आपण पाहिलं तर राजस्थान हे भारतातील सर्वात मोठे राज्य आहे. एकूण क्षेत्रफळ 3,42,239 किलोमीटर वर्ग एवढं आहे. महाराष्ट्राचं एकूण क्षेत्रफळ जर आपण पाहिलं तर 3,07,713 चौरस किलोमीटर एवढं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. महाराष्ट्र लोकसंख्येनुसार भारताच्या 2ऱ्या क्रमांकाचं राज्य आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने अहिल्यानगर जिल्हा हा महाराष्ट्रात सर्वात मोठा जिल्हा, तर मुंबई शहर हा सर्वात लहान जिल्हा म्हणून या ठिकाणी ओळखला जातो. तर हे पण प्रश्न मित्रांनो तुम्हाला विचारतील, महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वाधिक मोठा जिल्हा कोणता आणि सर्वाधिक लहान जिल्हा कोणता, तर हे पण कव्हर केलेलं आहे आपण याच्यामध्ये. तर हेही तुम्ही पाठ करून ठेवा, नोट्स याच्याही काढून ठेवा, हेही तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं. प्रश्न क्रमांक पुढचा आहे आपला, भारताचा पहिला मतदार कोण ठरला होता? भारतामध्ये ज्यावेळेस निवडणुका झाल्या, सुरुवातीला सर्वप्रथम निवडणुका झाल्या भारतामध्ये, तर त्यावेळेस सर्वप्रथम मतदान करणारा कोण होता? सर्वात पहिला मतदार कोण आहे भारतामधला? तर श्याम शरण नेगी, पर्याय क्रमांक डी बरोबर उत्तर आहे आपलं. श्याम शरण नेगी हे भारतातील पहिले मतदाता आहेत किंवा मतदार आहेत. जर आपण यांची माहिती पाहिली तर श्याम शरण नेगी हे 1 जुलै 1917 ते 5 नोव्हेंबर 2022 पर्यंत होते. हिमाचल प्रदेशातील कल्पा येथील एका भारतीय शालेय शिक्षक होते. त्यानंतर ज्यांनी 1951च्या भारतातील सार्वत्रिक निवडणुकामध्ये पहिलं मतदान यांनी यावेळेस केलं होतं. 1951ला ज्या निवडणुका झाल्या त्यावेळेस त्यांनी सर्वप्रथम या ठिकाणी यांनी मतदान केलं होतं. त्यांचे पहिले मतदान शोथोंग मतदान केंद्रामध्ये झाले होतं. प्रश्न क्रमांक पुढचा आहे आपला, महाराष्ट्राची पश्चिम किनारपट्टी कोणत्या जलाशयाने बनलेली आहे? महाराष्ट्राची पश्चिम किनारपट्टी कोणत्या जलाशयाने बनलेली आहे? तर अरबी समुद्र आहे. महाराष्ट्राच्या पश्चिमेला अरबी समुद्र आहे, त्यामुळे महाराष्ट्राची पश्चिम किनारपट्टी ही अरबी समुद्राच्या जलाशयाने बनलेली आहे असं आपण या ठिकाणी सांगू शकतो. प्रश्न क्रमांक पुढचा आहे, संविधानाच्या 73व्या आणि 74व्या सुधारणेनुसार स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये महिलांसाठी किती टक्के जागा राखीव ठेवण्यात आल्या होत्या? तर एकूण 33% एवढ्या जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या होत्या. प्रश्न क्रमांक पुढचा आहे, भारतातील कोणत्या जागतिक सांस्कृतिक वारसा स्थळाला 1989 मध्ये मान्यता मिळाली होती? तर बरोबर उत्तर आहे या ठिकाणी आपलं सांची येथील बौद्ध स्मारके जी आहेत याला 1989 मध्ये मान्यता मिळालेली होती. प्रश्न क्रमांक पुढचा आहे आपला, प्रसिद्ध पर्यावरणवादी सुंदरलाल बहुगुणा कोणत्या आंदोलनाशी संबंधित आहेत? तर हे चिपको आंदोलनाशी संबंधित आहेत. तर चिपको आंदोलन काय होतं, कशासाठी हे आंदोलन केलं होतं याची पण माहिती काढा मित्रांनो, याची पण माहिती तुम्हाला असणे आवश्यक आहे. सुंदरलाल बहुगुणा हे चिपको आंदोलनाशी संबंधित होते. प्रश्न पुढचा आहे आपला, महाराष्ट्रातील कोणता प्रदेश हा जांभ्या खडकाच्या मृदेसाठी प्रसिद्ध आहे? प्रश्न क्रमांक पुढचा आहे आपला, महाराष्ट्रातील कोणता प्रदेश हा जांभ्या खडकाच्या मृदेसाठी प्रसिद्ध आहे? बरोबर उत्तर आहे पश्चिम घाटाचा प्रदेश. पश्चिम घाटाचा प्रदेश, पर्याय क्रमांक डी. प्रश्न क्रमांक पुढचा आहे, भारतात खारफुटी वनांचे सर्वात जास्त क्षेत्र कोणत्या राज्यामध्ये आहे?
तर पश्चिम बंगाल या राज्यामध्ये सर्वात जास्त क्षेत्र आपल्याला खारफुटी वनांचं असलेलं या ठिकाणी पाहायला मिळतं. प्रश्न क्रमांक पुढचा आहे, महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील डॅश हे पठार पश्चिम घाटाचा एक भाग आहे. तर महाराष्ट्रातील जे सातारा जिल्ह्यामध्ये पठार आहे हे कास पठार आहे, फुलांसाठी प्रसिद्ध आहे. युनेस्कोच्या जागतिक यादीमध्ये याचा समावेश करण्यात आला आहे. फुलांसाठीचे प्रसिद्ध पठार आहे हे. प्रश्न क्रमांक पुढचा आहे आपला, भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेत काही विशिष्ट स्वातंत्र्याचा उल्लेख आहे, खालीलपैकी कोणते एक नाही? तर बघा मित्रांनो, बरोबर उत्तर जे या ठिकाणी असणार आहे आपलं कृती. हे जो अधिकार आहे हा भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेमध्ये असलेला आपल्याला पाहायला मिळत नाही. विचार जर पाहिलं तर विचाराचं स्वातंत्र्य आहे, श्रद्धा आणि उपासनेचं स्वातंत्र्य आहे, अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य आहे. कृतीचं आपल्याला या ठिकाणी त्यामध्ये कुठल्याही प्रकारे दिसत नाही की तुम्हाला संविधानाच्या प्रस्तावनेमध्ये याचा उल्लेख कुठल्याही प्रकारे आपल्याला या ठिकाणी दिसून येत नाही. तर आजचा आपला शेवटचा प्रश्न असणार आहे, भिल्ल हे सर्वात मोठ्या आदिवासी गटापैकी एक असून ते डॅश हे राज्य वगळता खालीलपैकी सर्व राज्यांमध्ये आढळतात. तर बघा, भिल्ल ही जी जमात आहे मित्रांनो ओडिसा राज्यामध्ये आढळून येत नाही. त्यानंतर भिल्लांबद्दलची जर माहिती आपण या ठिकाणी पाहिली तर भिल्ल हे भारतातील एक प्रमुख आदिवासी जमात आहे, जी मुख्यत्वे मध्य भारत आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये आढळते. ते विविध राज्यांमध्ये जसे गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि महाराष्ट्र राज्यामध्ये या ठिकाणी आढळते. त्यानंतर भिल्लांना विशिष्ट भाषांमध्ये भिला किंवा भिल्ल किंवा गरासिया असेही म्हणतात. भिल्ल हे मध्य भारतातील एका जातीचे किंवा एका जमातीचं नाव आहे. तर ही सर्व प्रश्न मित्रांनो वन विभागाची जी वनरक्षक आणि वनमजुरासाठीची भरती होणार आहे या भरतीसाठी असणारे अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत. आणखीन प्रश्न आहेत जे की आपण पुढच्या भागामध्ये कव्हर करणार आहोत. आजचा हा पहिला भाग होता. उर्वरित प्रश्न आपण भाग 2 मध्ये आपण कव्हर करणार आहोत. त्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून स्पर्धा परीक्षेबद्दलची सर्व महत्त्वपूर्ण छोटे अपडेट आपण चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. सोबत GK आणि GSची ऑनलाईनर प्रश्न उत्तरे जे की परीक्षेमध्ये तुम्हाला विचारली जाऊ शकतात अशी प्रश्न उत्तरे पण आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. त्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून छोटे अपडेट तुमच्यापर्यंत लवकरात लवकर मिळेल. त्यासोबतच हे जे आपण व्हिडिओ घेत आहोत, व्हिडिओमध्ये प्रश्न आपण कव्हर करत आहोत, तर याचे PDF तुम्हाला एकदम फ्रीमध्ये टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल आहेत. त्या ठिकाणी टेलिग्राम चॅनलला जॉईन करून तुम्ही हे जे PDF आहेत डाउनलोड करून घेऊ शकता. याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. चला तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत